आज 2 एप्रिल 2025 रोजी आपण शेअर मार्केटमध्ये घडलेल्या घडामोडींची माहिती घेऊ. साधारण आपल्याला कालच्या माहितीनुसार किंवा आजच्या चालू टॅरिफ या विषयावरच्या वार्तानुसार किंवा मार्केटवर काल ज्याचा दबाव होता त्याचा आपण कालच पाहिलेला आहे की इम्पोर्ट अमेरिका ज्या वस्तू करते त्याच्यावर स्वतःच्या मनासारखी ड्युटी इम्पोर्ट ड्युटी ही लावून घेण्यासाठी जो प्रयत्न करत आहे त्याचा अमेरिकेला स्वतःलाच फार मोठं नुकसान होऊ शकतं. कारण इम्पोर्ट कमी झालं तर तिथं सरळ सरळ गोष्ट आहे की डायरेक्ट इन्फ्लेशन वाढत असतो. पुरवठा जर त्यांच्याकडे कमी झाला तर त्यांच्या तिथे इन्फ्लेशन अमेरिकेचं वाढण्याची शक्यता आहे. आणि त्याचा जो प्रयत्न आहे तो असा एकच दिवसात टॅरिफ किती लागणार आणि आज उद्या एक दिवसात अनाउन्समेंट होऊन त्याचा इफेक्ट संपणार नाही, त्याच्यावर निगोशिएशन्स होत राहणार. निगोशिएशन्स होत असताना वेगवेगळ्या साधारण ही एक लांब प्रोसेस राहून जाईल. दुसरी गोष्ट की त्यांच्या हट्टामुळे तिथं जी काही परिस्थिती अमेरिकेत निर्माण होईल किंवा त्यांना जे काही फेस करावं लागेल इन्फ्लेशन त्याच्यामुळं टॅरिफ हा विषय बाजूला सोडला तर त्या इकॉनॉमी मधल्या अनसर्टनिटी जी वाढेल तिथली अनिश्चितता त्याच्यामुळं मार्केटला मंदी येण्याची शक्यता ही आता नवीन भीती आपल्या समोर मार्केटच्या दिसत आहे. त्याच्यानंतर भारताने त्यांना आपण साधारण इंडियाच्या जे डेलिगेशन आलं होतं अमेरिकेचं त्यांच्यासोबत बोलताना पूर्ण त्यांना सपोर्ट करण्याची तयारी दाखवलेली आहे आणि इथले रेट कमी करण्याच्या साठी भारताने पॉझिटिव्ह त्यांना रिस्पॉन्स दिलेला आहे. त्याचा आपण जर थोडासा परिणाम पाहिला असता येथील जे आपल्या साधारण ॲटो सेक्टरमधले जे काही इंडियन प्लेयर आहेत त्यांना साधारण जो येणाऱ्या वाहनांच्यावरचा ड्युटी जर कमी केली तर त्यांना चॅलेंजेस फेस करावे लागतील. त्यामुळं साधारण येथील दोन उद्योग सूत्रांनी जसे महिंद्रा आणि टाटा यांनी लॉबिंग करणे किंवा मोदी यांच्याकडे किंवा गव्हर्नमेंटकडे की 2029 पर्यंत हे पुढं ढकलता येतंय का आणि 100%वरून 30% कपात करता येते का असं ऑप्शन ठेवून थोडंफार निगोशिएशन चालू केलेलं आहे. कारण गव्हर्नमेंट त्यांना सपोर्ट करणार त्यांचा होकार असल्यामुळं भारतात ईव्हीचं टॅरिफ कमी करणार असं गव्हर्नमेंटचा निर्णय आहे किंवा होता किंवा वाचण्यात येतो आपल्याला. परंतु इथल्या टेस्लाला चालना देण्यासाठी येथील जी कंपन्या आहेत आपल्या टाटा आणि महिंद्रा यांचं जे ईव्ही उत्पादन आहे त्यांना चॅलेंजेस होऊ नये म्हणून त्यांचं जे म्हणणं आहे ते सुद्धा थोडंसं विचारात घेऊन त्याच्यावर चर्चा चालू आहे की जेणेकरून हे 2029 पर्यंत एकतर पुढं ढकलता येईल किंवा एकदम 100%ने कमी करून 30%पर्यंत थोडे थोडे पर्सेंटेज कमी करत ते डायजेस्ट होऊन जाईल. साधारण ट्रम्प हे त्यांच्या आवेशात आहेत पण ज्या गोष्टी त्यांचा देश जो अमेरिका इम्पोर्ट करत असतो त्याच्यावर किती टॅरिफ लावायची हे त्यांच्या स्वतःच्या मनावर नसून इम्पोर्ट करतं याचा अर्थ त्यांना त्याची गरज असते. काही कारणास्तव एन्व्हायरमेंट असेल इत्यादी काही कारणं असतात इंडस्ट्रीची त्याच्यामुळे काही देश बऱ्याचशाच वस्तू बनवत नसतात आणि ते जर अचानक त्यांनी बनवायचं ठरवलं तर तसं आत्मनिर्भर होता येत नाही. जसं भारताने आतापर्यंत थोडं थोडं आपण पाहत असताना की क्रूड डिपेंडन्सीसाठी ईव्ही सेक्टरकडे आपण भारताने साधारण लक्ष तिकडं घातलेलं आहे किंवा त्याच्यावर भर दिलेला आहे, इथेनॉलवर भर दिलेला आहे. जेणेकरून आपण जे भयानक किंवा मोठ्या क्वांटिटीमध्ये क्रूड इम्पोर्ट करत होतो
त्याच्यामुळे आपलं फॉरेक्स जे रिझर्व कमी होत होतं किंवा डॉलर जात होते ते कमी करण्यासाठी गोल्डचं जे इम्पोर्ट आहे त्याच्यासाठी तसं अचानक न करता अमेरिकेनं हे स्टेप बाय स्टेप केलं पाहिजे. पण आर्थिक महासत्ता असल्यामुळं किंवा जागतिक महासत्ता असल्यामुळं त्याने जो प्रयत्न केलाय त्याचं मार्केटला थोडंसं भुगतान करावं लागेल किंवा थोडंसं त्यांच्या लहरीपणाचा त्यांनाही फटका बसेल आणि तिथल्या आर्थिक मंदीचा नंतरनं बाकी देशांना थोडा थोडा फरक. त्यानंतर मेजर इफेक्ट पाहिलं तर आपण ॲटो सेक्टर, मेटल्स याच्यावर आपण एक व्हिडिओ बनवलेला होता. भारत काय एक्सपोर्ट करते आणि त्यांचे ड्युटीचे रेट किती आहेत आणि अमेरिका आपल्याला साधारण फार्माला 10 पैसे लावतोय. आपण 10% असा थोडासा फार मोठा फरक आहे. त्यामुळं त्याच्यावर सुद्धा आपल्याला सेक्टरमध्ये प्रेशर येण्याचं दिसत आहे. त्याच्यात मेन इंडियन कंपनी डॉक्टर रेड्डी, लुपिन, सिप्ला, सन फार्मा, नाटको फार्मा एक आहे. हे सर्व API जे असतं ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स ते जे असतात बेस ते साधारण जेनरिक ड्रग्ज, वॅक्सिन आणि बरेचसे सर्जिकल डिस्पोजेबल फेस मास्क, पॅकेज, ॲब्सॉर्बंट गॉज अशा छोट्या छोट्या फार कंपन्या आपल्या त्यांना सध्या फार मोठ्या क्वांटिटीत करत आहेत. त्याच्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. फार मोठं प्रेशर नाही हे आपण कालच बघितले आणि इंडियन गव्हर्नमेंट सकारात्मक आहे. त्यामुळं कालचे जे मार्केटला टॅरिफची जी भयानक पेन दाखवत होतं त्यानंतर आपण कालच त्याला थोडंसं बुडबुड असं संबोधलं होतं. कारण तो बबलच आहे. कारण ही एक दिवसाची प्रक्रिया नसून हे राहणार आहे, निगोशिएशन होत राहणार, ट्रेड होत राहणार. त्यामुळं आपलं मार्केटला ग्रोथ असल्यामुळं पुन्हा आज मार्केट आपलं साधारण 166 अंकाने निफ्टी वाढलेली आहे. सेन्सेक्स 600 पॉईंटच्या आसपास आपल्याला वर आलेला दिसत आहे. स्ट्रॉंग कंपन्या आणि भारताचं अमेरिकेचं अंतर पाहता आपलं मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट होण्याचं फारसं कोणतंही तिथं एक्सपोर्ट डाटा आहे मोठा. पण फार्मा, मेटल, ॲटो सेक्टर आणि जास्तीत जास्त टेक्नॉलॉजी जी आहे सॉफ्टवेअरची ती होत असल्यामुळं आपल्याला थोडा बाकी देशांपेक्षा इम्पॅक्ट कमी बसणार आहे. पण भीती टॅरिफची नसून टॅरिफच्या ह्या प्रयत्नामुळं त्यांचे जे इतर देश त्यांच्या सोबत त्यांचे जवळचे जे काम करणारे आहेत त्यांच्या रिलेशनमध्ये जर प्रॉब्लेम येऊन जर आपल्याला तिथं जर त्या आता हे युरोपियन कंट्री जे आहेत त्यांचं जर ते थोडंसं क्लॅशेस किंवा ते ट्रेड वॉर झालं तर अमेरिकेत इन्फ्लेशन वाढून तिथं मंदी येऊन साधारण तिथले जे रिसेशन आहे त्याच्यामुळे मार्केटला आता भीती आहे. टेरिफची इंडियाला फार मोठी भीती नाही. त्यामुळे आपलं मार्केट परत आपल्याला आता रिकवर झालेलं आहे. तर आज आपण आपल्या विषयाकडे पाहू. सेन्सेक्स आज आपल्याला 592 अंकाने वाढून 76,617 पॉईंट 44 अंकाने बंद झाले. बँक निफ्टी पाहिले असता 51,348.05 इतक्या अंकाने बंद होऊन त्यात 520 अंकाची वाढ झाली. त्याच्यानंतर 23,332.35 अंकांनी निफ्टी 50 बंद झालेला आहे. त्याच्यात 166 अंकांनी वाढ झाली. आज आपण इंडिया विक्स हा पाहिला असता वोलाटिलिटीचा इंडेक्स जो आहे तो सुद्धा न्यूट्रल दिसत आहे. फार त्याच्यात वाढ किंवा उतार नाही आहे. डॉलर इंडेक्स सुद्धा आपल्याला खाली दिसत आहे. आज न्यूट्रल दिसत आहे किंवा मायनस दिसत आहे. त्यामुळे मार्केटमध्ये घबराट कालही नव्हती, आजही नाही आणि थोडंफार मिक्स प्रतिसाद राहणार कारण त्याचे नेगोशिएशन ही प्रक्रिया चालत राहणार. त्याच्यानंतर US डॉलर पाहिला असता आपण आज 85 रुपये 42 पैसे त्याची किंमत आहे. 10 पैशांनी तो कमी झालेला आहे. रुपया आपला 10 पैशांनी वधारला असं सुद्धा म्हणू शकतो आपण. त्याच्यानंतर क्रूडमध्ये आपल्याला जी वाढ दिसत आहे ती आता कुठंतर थांबलेली आहे. 71.12 तिथं कुठंतर थांबलेली दिसत आहे. साधारण आपले ओव्हरऑल मार्केटमध्ये आज पॉझिटिव्ह ट्रेंड चांगला राहिलेला दिसत आहे.
त्याच्यानंतर आपण ग्लोबल मार्केटमध्ये पाहिलं असता आता डाव जोन्स मध्ये आपल्याला 28 अंकाची वाढ दिसत आहे. त्याच्यानंतर S&P न्यूट्रल दिसत आहे, 8-10 अंकाने मायनस दिसत आहे. नॅसडॅक 9 अंकाने मायनस दिसत आहे. युरोपियन मार्केटमध्ये ब्रिटन पाहिला असता 47 अंकाने मायनस दिसत आहे. कॅक पॅरिस पाहिला असता आपल्याला फ्रान्स 42 अंकाने मायनस दिसत आहे. जर्मनी 219 अंकाने मायनस दिसत आहे. निफ्ट निफ्टी पाहिले असता आपण 25 अंकाने आज प्लस दिसत आहे. जपानचा निक्की जर पाहिला 101 अंकाने वाढलेला दिसत आहे. स्ट्रेट टाइम सिंगापूर 14 अंकाने मायनस दिसत आहे. हँगसेंग आपल्याला साधारण 4 अंकाने मायनस दिसत आहे. तैवान 18 अंकाने प्लस दिसत आहे. साधारण ओव्हरऑल आपण पाहिला असता मार्केटमध्ये फार मोठे पॅनिक किंवा घबराटीचं कुठं आकडेवारी काही दिसत नाही. क्रूड पाहिला असता आपण 71.46 दिसत आहे. गोल्ड मध्ये पाहिला असता 3122.50.5 डॉलर त्याचा रेट चालू आहे. 7.19 डॉलरने ते वाढलेले दिसत आहे. त्याच्यानंतर आपण आज इंडियन मार्केटमध्ये आपल्याला सेक्टर कोणते वाढले किंवा कोणत्या सेक्टरला फायदा नुकसान काय झाले त्याचा आपण थोडं माहिती घेऊ. निफ्टी ॲटो सेक्टरमध्ये आपल्याला 173 अंकाची वाढ झालेली दिसत आहे. निफ्टी आय टी मध्ये पाहिलं असता आपण 302 अंकाची वाढ झालेली दिसत आहे. निफ्टी PSU बँक पाहिलं असता आपण 46 अंकाने वाढ झालेली दिसत आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये 220 अंकांनी वाढ झालेली दिसत आहे. निफ्टी फार्मा मध्ये पाहिलं असता आपण 181 अंकाने वाढ झालेली दिसत आहे. जितके टॅरिफ संबंधित सेक्टर आहेत ते सगळे जवळजवळ 1 महिन्यापासून आपल्याला 1 मार्चचा आपला ह्या चॅनलवर टॅरिफ संबंधित व्हिडिओ आहे. आपण बघू शकतो की बऱ्यापैकी कंपन्यांनी सगळे जे जे येणारे संकट आहेत ते डिस्काउंट करून त्याच्यातून बऱ्यापैकी डायजेस्ट केलेलं आहे आणि ते परत आपल्याला पोझिशन बनताना दिसत आहे. निफ्टी FMCG मध्ये पाहिलं असता आपण 600 अंकाने वाढ झालेली दिसत आहे. निफ्टी मेटल मध्ये पाहिलं असता 63 अंकाने वाढ झालेली दिसत आहे. निफ्टी रिअल्टी मध्ये पाहिलं असता आपण 29 अंकाने वाढ झालेली दिसत आहे. निफ्टी मीडिया मध्ये पाहिलं असता आपण 9 अंकाने वाढ झालेली दिसत आहे. त्याच्यानंतर निफ्टी एनर्जी मध्ये पाहिलं असता आपल्याला 174 अंकाने वाढ झालेली दिसत आहे. त्याच्यानंतर निफ्टी प्रायव्हेट बँक मध्ये पाहिलं असता 187 अंकाने वाढ झालेली दिसत आहे. निफ्टी इन्फ्रा मध्ये आपण पाहिलं असता 45 अंकाने वाढ झालेली दिसत आहे. काल जे जे सेक्टर आपल्याला पॅनिक मध्ये टॅरिफच्या न्यूजवर घटले होते सगळ्यामध्ये आपल्याला रिकव्हरी बऱ्यापैकी किंवा चांगल्या अर्थानं दिसत आहे. आज आपण टॉप गेनर्स मध्ये पाहू निफ्टी 50 आणि लुजर्स मध्ये. आज पाहिला असता टाटा कन्झ्युमर, झोमॅटो, टायटन, इंडोसिंड बँक, टेक महिंद्रा, मारुती, HDFC, ट्रेंड, अडानी पोर्ट, भारती एअरटेल, इन्फोसिस, अडानी एंटरप्राइजेस, अपोलो हॉस्पिटल, टाटा स्टील, बजाज ऑटो, ICICI बँक, सन फार्मा, ONGC, SBI लाईफ आणि स्टेट बँक ऑफ इंडिया इत्यादी आपल्याला आज गेनरमध्ये दिसत आहे. लुजरमध्ये पाहिलं असता आपल्याला BEL, नेस्ले इंडिया, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिन्सर्व, बजाज फायनान्स, पॉवर ग्रिड, हिंडाल्को, L&T, एशियन पेंट, ग्रासिम, जिओ फायनान्स, TCS, NTPC, JSW स्टील, डॉक्टर रेड्डी आणि रिलायन्स इत्यादी आपल्याला लुजरमध्ये दिसत आहे. साधारण आज ऑप्शन चेन आपली एक्सपायरी येत आहे उद्याच्या गुरुवारी 3 तारखेला. उद्या मार्केटमध्ये थोडी व्होलॅटिलिटी जास्त असू शकते, अनिश्चितता. त्याचं आपण थोडंसं पाहिलं असता आपल्याला 2300-800चा इथं मोठा एक रेजिस्टन्स दिसत आहे. त्याच्यात थोडीशी पोझिशन वीक झालेली दिसत आहे. साधारण 23,500ला आपल्याला नवीन कॉल रायटिंग ऍड झालेली दिसत आहे इथं. त्याच्यानंतर थोडंफार एक्सपायरीचं आपल्याला एक रेंज लक्षात आली की आपण नेहमी म्हणतो तसं इथून
जे एक्सपायरी ज्या रेटला होते तिथून सगळे आउट ऑफ मनी असतात, ते शून्य होत असतात. त्यामुळं आपले पैसे डायरेक्ट शून्य होतात. त्यामुळं रिस्क खूप असते. तिथं सपोर्ट पाहिला असता आपण 23,300 ला आपल्याला मोठा सपोर्ट दिसत आहे. तिथं पुट रायटिंग आपल्याला नवीन आज 73,673 आणि जे स्टँडिंग ओआय आहे ते 1,20,000 ते आपल्याला दिसत. त्याच्यानंतर 23,200 ला एक मोठा सपोर्ट दिसत आहे. त्याच्यात सुद्धा आज पुट रायटिंग वाढलेली दिसत आहे. साधारण आपल्याला एक रेंज याच्यात कळून येते. ही साधारण फक्त आणि फक्त उद्याच्या एक्सपायरीसाठी आहे. त्याच्यानंतर 9 एप्रिलला रोल ओव्हर पुढच्या एक्सपायरीमध्ये काय काय जात असतं त्याचं आपण बारकाईनं स्वतः व्यवस्थित निरीक्षण करून पाहिलं पाहिजे. तसंच प्रत्येक निफ्टीमधले स्टॉक सुद्धा आपण पाहू शकतो. त्याच्यानंतर आपण आज एफ ची फिगर पाहू. आज फंड ऍक्टिव्हिटीमध्ये 2 एप्रिलला डोमेस्टिक इन्स्टिट्यूटने आपल्याला 11,761.90 हजार कोटीची खरेदी केलेली दिसत आहे आणि 8,953.07 कोटीची विक्री केलेली दिसत आहे. त्याच्यामध्ये नेट खरेदी पाहिली असता आपण 2,808.83 कोटीची नेट खरेदी डोमेस्टिक इन्स्टिट्यूटने केलेली दिसत आहे. त्यानंतर फॉरेन इन्व्हेस्टर इन्स्टिट्यूट आणि FPI म्हणजे फॉरेन प्रमोटर जे आहेत इन्व्हेस्टर, त्यांची जर आपण फिगर पाहिली असता 12,099.11 कोटीची नेट खरेदी केलेली दिसत आहे. त्याच्यानंतर त्याच्या अगेन्स्ट विक्री जी केलेली आहे 13,637.99 कोटीची नेट विक्री दिसत आहे. आणि ओव्हरऑल नेट फिगर पाहिली असता 1,538.88 कोटीची आपल्याला नेट विक्री केलेली आज FI ने दिसत आहे. त्याच्यानंतर आपण इंडेक्स फ्युचर मध्ये त्यांच्या ऍक्टिव्हिटीज पाहू. तिथं आपल्याला काय दिसत आहे. FI ने कॅश मार्केटची आता आपण फिगर पाहिली. इंडेक्स फ्युचर मध्ये पाहिलं असता निफ्टी 50 मध्ये इंडेक्स निफ्टी 50 मध्ये 305.33 कोटीची नेट खरेदी केलेली दिसत आहे. त्याच्यानंतर बँक निफ्टी मध्ये 103.62 कोटीची नेट खरेदी केलेली दिसत आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये पाहिलं असता 0.15 कोटीची आपल्याला नेट खरेदी केलेली दिसत आहे. निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये आपण पाहिलं असता 249.77 कोटीची नेट खरेदी केलेली दिसत आहे. निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये पाहिलं असता 3.94 कोटीची आपण नेट खरेदी केलेली दिसत आहे. आता आपण FI इंडेक्स ऑप्शन्स मध्ये पाहू. ऑप्शन्स मध्ये आपल्याला निफ्टी 50च्या 29,697.86 कोटीची नेट विक्री केलेली दिसत आहे. आता आपण दरवेळी एक्सपायरीच्या आसपास आदल्या दिवशी किंवा एक्सपायरी दिवशी आपल्याला ऑप्शन्स मध्ये मोठी विक्री दिसत असते. याचं कारण आपण जे म्हणत असतो की ते ऑप्शन त्या दिवशी संपत असतात, त्याच्या किमती शून्य असतात, होत जातात, त्या दिवशी एक्सपायरी असते. त्यामुळं साधारण फिगरचा ट्रेंड किंवा कोणते शून्य होणार ते आपल्याला ओपन इंटरेस्ट किंवा ह्याच्यातून कळतं. तेव्हा आपल्याला ऑप्शन मध्ये फिगरही नेहमी जास्त दिसत. त्याच्यानंतर निफ्टी 50 मध्ये निफ्टी बँक मध्ये पाहिलं असता 370.97 कोटीची नेट विक्री निफ्टी बँक ऑप्शन्स मध्ये आपल्याला दिसत आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या ऑप्शन्स मध्ये आपण पाहिलं असता 29.73 कोटीची नेट विक्री दिसत आहे. निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये पाहिलं असता आपल्याला 373.38 कोटीची नेट खरेदी दिसत आहे. निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये पाहिलं असता 2.80 कोटीची आपल्याला नेट खरेदी दिसत. त्याच्यानंतर आपण स्टॉक फ्युचर्स मध्ये FI ची आज खरेदी पाहिली असता 3,800.26 कोटीची नेट स्टॉक फ्युचर्स मध्ये खरेदी केलेली दिसत आहे. त्याच्यानंतर स्टॉक ऑप्शन मध्ये पाहिलं असता आपल्याला 1,211.10 कोटीची आपल्याला नेट विक्री केलेली दिसत आहे. ओव्हरऑल आपण पाहिलं असता मार्केटमध्ये
हा ट्रम्प यांचा जो काही मुक्ती दिन, लिबरेशन डे वगैरे याला आपण थोडंसं इव्हेंट सारखं समजू. कारण आपण आत्ताच पाहिलं आपल्या गांभीर्य आहे नाही असं नाही आहे, पण ते कितीपत आहे, किती टक्के त्याचं डेट आहे आणि त्याच्यानंतर ओव्हरऑल वर्ल्डच्या परिस्थितीनुसार भारताला त्याचा किती परिणाम होणार आणि त्यांच्या घडामोडीत जर अमेरिकेच्या मार्केटची स्वतःची त्याने नासधूस करून घेतली तर त्या टॅरिफच्या हट्टामध्ये, कारण इम्पोर्ट करतात म्हणजे त्यांची गरज असते, इम्पोर्ट करणाऱ्यानं टॅरिफ ड्युटी ठरवणं किंवा जशा तसं म्हणणं तितकंसं होत नाही, पण महासत्ता असल्यामुळं थोडासा प्रयोग चालू आहे. त्याला आपण कालही म्हणलं केविलवाणा आहे. त्याच्यात कितपत सक्सेस मिळते का इकॉनॉमीला नुकसान होते ते आपल्याला पाहता येईल. फक्त कमी करण्यासाठी केलेले मोठा प्रयत्न म्हणू आपण, म्हणून आपण काल त्याला टेरिफ बबल असं नाव दिलेलं आहे. कारण आपण सांगू शकत नाही की तुमचा माल मला इतक्या रेटला इम्पोर्ट करा आणि तुमच्या गव्हर्नमेंटने इतकी ड्युटी लावा. साधारण आपण थोडंफार लक्षात घेतलंय टॅरिफचं इम्पॅक्ट मार्केटवर आणि चांगले स्टॉक कसे बघायचे, आपण कोणते स्टॉक घ्यायचे, अशा अनिश्चिततेच्या कालावधीत पोझिशन कमीत कमी ठेवायची आणि स्वतःचे जे स्टॉक सिलेक्ट करून डिलिव्हरी घेतलेले आहेत ते सांभाळून ठेवायचं. इतकं आपण केलं तर आपल्याला चांगले रिटर्न मिळतात. भरपूर मार्केटमध्ये चांगल्या व्हॅल्युएशनला इंडियाचे स्टॉक आहेत आणि मार्केट स्ट्रॉंग आहे. कालच आपण पाहिलं 1,96,000 कोटी एक महिन्याचं जीएसटी संकलन झालेलं आहे सरकारचं. आपल्या इथं सेल सुद्धा चांगले आहेत. कोणत्याही फार मोठ्या पॅनिक गोष्टींची आपण विचार करून चांगले शेअर्स विकून मोकळं होणं हे फार चांगलं नाही. त्यामुळं थोडंसं प्रत्येकानं आपण खूप रिस्ट्रिक्शन असतं, व्हिडिओ मोठे होतात, जितकी माहिती शेअर करता येईल तितकी करत असतो. वैयक्तिक कोणते स्टॉक आपण रिकमेंड करू शकत नाही किंवा करतही नसतो. आपापल्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आपण मार्केटमध्ये जी माहिती मिळते त्याचा विचार करून बघून आपलं काम करत राहावं लागतंय. त्याच्यानं आपल्या ट्रेडिंगमधल्या चुका कमी होतात आणि गुंतवणूक योग्य ठिकाणी होते. धन्यवाद.